एक सिंपल गोष्ट आहे, आपण जे पेरतो ना ते उगवतं. म्हणजे बघा, तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर आम्ही खूप वेळा ऐकलंय, यात काय नवीन गोष्ट आहे, ह्यात काहीच नवीन नाहीये. पण कसं आहे ना, आपण जे ऐकतो ते आपण आचरणात आणतो का हो? नाही ना. हाच तर आपला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काय होतं माहितीये का, बाबा मी समोरच्याची खूप चांगली वागते, खूपच चांगली वागते, पण तरीही मला त्रास होतोय. का? कारण समोरची व्यक्ती तसा रिस्पॉन्स नाही करत आहे. म्हणजे जशी मी वागते ना, तसं समोरची व्यक्ती माझ्याशी नाही वागत आहे. नको वागू दे. का? कारण तुमच्यात तो गुण आहे, चांगलं वागणे, म्हणून तुम्ही वागताय. समोरची व्यक्ती नाही वागत आहे, त्यांच्यात तो गुण नसेल कदाचित. त्रास कोणत्या गोष्टीत होतोय माहितीये का जास्त? आपण अपेक्षा ठेवली की मी अशी वागले तर समोरची व्यक्ती माझ्याशी अशी वागेल. म्हणजे काय झालं, हे अपेक्षांचं डोंगर आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय. पण जर आपण अपेक्षा नाही ठेवल्या तर त्रास नाही होणार. हे बघा, हा जो आपल्यातला गुण आहे ना, चांगलं वागणं, हा असाच नाही आलेला आहे, असा डेव्हलप नाही झालाय. त्यासाठी खूप कष्ट केले असतील ना. एखादा चांगला गुण आत्मसात करायला आपल्याला खरंच वेळ लागतो. मग जर तो गुण आपल्यात आलेला असेल काही संस्कारांनी, काही चांगल्या गोष्टींनी, तर मग आपण तो घालवायचा नाही बरं का. का आता समोरची व्यक्ती माझ्याशी अशी वागते तर मग मी पण वाईट वागेल, नको. आपण चांगलं पेरत राहायचं, 100% चांगलंच उगवेल. फक्त त्रास नाही होणार. कसा काय? तर मी चांगलं वागेल, फक्त मी अपेक्षा नाही ठेवणार. त्रास हा चांगल्या वागण्याने किंवा न वागण्याने नाही होत, त्रास अपेक्षांनी होतो. आपण अपेक्षा ठेवतो आणि त्या नाही पूर्ण झाल्या की त्रास होतो. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की भाई, माझ्यातला हा गुण खूप चांगला आहे, ज्यामुळे माझी ओळख आहे. आणि कोणी त्याबद्दल कौतुक नाही केलं ना तरी चालेल, पण मला चांगलं वाटतंय ना, बस झालं. मग मी चांगलं वागणार, मी अपेक्षा नाही ठेवणार, आणि त्यामुळे मला त्रास नाही होणार. इतकं सिंपल आहे. कळलं? मग आपण जर चांगलं पेरलं तर चांगलं उगवणार आहे, त्यावर विश्वास ठेवायचा. आणि हे ट्रुथ आहे, हे सत्य आहे, जे कोणीही बदलू शकत नाही. कळलं?